माझ्या आईला मला एवढंच म्हणायचं आहे की आई मला पुढच्या जन्मी पण तुझ्या पोटाला यायचं आहे, पण मुलगा बनून येणार आहे मी आणि दोघांनाही तुम्हाला मी सांभाळणार आहे मुलगा बनून. हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजचा ब्लॉग असा काही विशेष नाही आहे, पण आज मी माझे थोड्याशा मनातल्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते पण गोष्टी कशा माझ्या आई वडिला रिलेटेड गोष्टी आहेत. आणि खरंच जेव्हा पण आई वडिलांची गोष्ट येते ना, त्यावेळेस खरंच मी खूप इमोशनल होते असं आहे. त्यामुळे मी कधीही माझ्या आई वडिलांबद्दल काही शेअर करत नाही. पण कसं आहे माहिती आहे का, आता मी ब्लॉग्स बनवते आणि कधीही तुम्हाला आता माझ्या ब्लॉग्समध्ये मम्मी पप्पा पण दिसणार आहेत, माझे आई वडील पण दिसणार आहेत. त्यामुळे नंतर चालून तुम्हाला काही गोष्टी माहीतच होणार आहेत असे आहेत. त्यामुळे मी तुमच्याशी आज काही अशा गोष्टी शेअर करणार आहे. तर 1-2 वर्ष आधी पप्पा माझे वडील होते ना, वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला होता. तर त्यांचा एक पाय गेलेला होता आणि अजूनही त्यांचा म्हणजे दुसऱ्या पाय पण त्यांचा तसाच झालेला आहे आणि त्यांना म्हणजे चलता येत नाही आता. ती आलेली आहेत, आमच्या गावाकडे आलेली आहेत. मम्मी पप्पा दोघं पण आलेले आहेत गावाकडं. पण खरंच तुम्हाला एक मनातून गोष्ट सांगायची, ॲज मुलगी म्हणून मला इतकं वाईट वाटतं ना, माझ्या वडिलांना तशा अवस्थेमध्ये मी नाही बघू शकत. खरंच तुम्हाला सांगते, मी तशा अवस्थेमध्ये माझ्या वडिलांना नाही बघू शकत. कारण त्यांनी कशीही असू दे, पण त्यांनी आमच्यासाठी एवढं केलेलं आहे ना. आम्हाला कधीही मी लहान होते ना, आम्ही लहान होतात ना, बहीण भाऊ आम्ही लहान होतो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला कधीही, माझ्या मम्मीला तर कधीही त्यांनी कुठलंच काम लावलेलं नाही, बाहेरचं काम लावलेलं नाही. पण ते आमच्यासाठी खूप कष्ट करायचे. आईनं पण खूप संघर्ष काढलेला आहे. पण वडिलांबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय आणि त्यांची अवस्था मला अशी बघावंसंच वाटत नाही. अशी अवस्था, इतकी अवघड अवस्था त्यांची झालेली आहे. त्यांना चालता येत नाही. प्रत्येक गोष्ट त्यांची कसं आहे, त्यांची प्रत्येक गोष्ट म्हणजे एक मुलगी म्हणून मी थोडीशी इमोशनल होत आहे, म्हणून मला ते म्हणजे सांगता पण येत नाही आहे असं आहे. तर मी आज जाणार आहे मम्मी पप्पाकडे, अंबाजोगाईला जाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच, मी तिथं मम्मी पप्पांना दाखवेन. पण कसं आहे माहीत आहे का, मम्मी पप्पांना मी कधीही कुठल्या गोष्टीची कमी करणार नाही जीवनात. कोणी करू वा करू ना करू, पण आपल्याला समजतंय ना की जीवनामध्ये आपले कोण आणि परके कोण हे समजतंय असं आहे. आणि मला कसं आहे, माझ्या जीवनामध्ये मला माझे आई वडील एवढे महत्त्वाचे आहेत ना, मला त्यांनी असणंच महत्त्वाचे आहे. मला त्यांच्याकडून काहीच नाही, पण मला माझे आई वडील, मी जवळ जिवंत आहे ना तोपर्यंत मला माझे आई वडील मला पाहिजेत खरंच. आणि माझ्या आई वडिलांवर माझा एवढा जीव आहे ना. आणि मी जेही करते, मी आज तुम्ही म्हणतात ना की म्हणजे तू रोज रील्स काढतेस, रोज म्हणजे हे करतेस, खरं रिझन जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, तर ते फक्त माझे आई वडील. आणि मला माझ्या आई वडिलांसाठी खूप खूप करायचे. माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचेत, माझ्या वडिलांचे पूर्ण स्वप्न पूर्ण करायचेत. मला त्यांना एवढं द्यायचंय ना त्यांना जीवनामध्ये, मी सांगूही शकत नाही. आणि ते पण माझ्या कष्टाने, माझ्या पैशाने. त्यांच्यासाठीच मी खूप इमोशनल होते. जेव्हा पण माझ्या आई वडिलांचा प्रश्न येईल ना, त्यावेळेस मी खूप इमोशनल होते. आणि वडिलांबद्दल सांगायचं म्हटलं तर मी माझ्या काही पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगते. जेव्हापासून माझं लग्न झालं तर पप्पा कधीही, मी म्हणजे माहेरी जायचं असेल कधी, मग गेले ना, मग मला पप्पा संजयबाई म्हणतात. संजीवनी आहे माझं नाव, पण संजयबाई म्हणतात. मग पप्पा म्हणते, संजयबाई आज एक दिवस राहा. कितीही दिवस जरी मी तिथं राहिले ना, तरी त्यांचं म्हणजे मनच भरत नाही असं. मग ह्यालाच म्हणतात ना आपण आई वडिलांचं प्रेम. आणि जीवनामध्ये तुम्ही कुठंही जावा, पण ते प्रेम तुम्हाला नाही भेटत असं. आई वडिलांचं प्रेम तुम्हाला कुठंच भेटत नाही. सर्व 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 नाते भेटते, सगळे काही भेटतात, पण आई वडील भेटत नाहीत. त्यामुळे आपल्या आई वडिलाला असूच तर तुम्हाला पण मी सांगते, तुम्ही पण तुमचे आई वडील जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. आणि
मी तर खूप करणार आहे माझ्या आईवडिलांसाठी. एक मुलगी नाही पण मुलगा बनूनच मी, कारण मी माझे वडील तर माझ्या वडिलांचा एवढा जीव आहे ना, खूप जीव आहे माझ्यावर. आणि आम्ही तिघं भाऊ बहीण आहेत, मला 2 भाव आहेत, मी सगळ्यात लहान मी आहे. म्हणजे दोघांपेक्षा लहान मी आहे. पण पप्पांनी लहानपणापासून आम्ही तिघांपेक्षा बी मला जास्त लाड केलेला आहे. पप्पा मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमॅन असू दे, पण ते पप्पांनी कसं नोकरी सोडली त्या टाईमाला, एवढं काही म्हणजे हे नव्हतं त्यावेळेस, कसं म्हणजे नोकरीला एवढं काही व्हॅल्यूच नव्हतं पप्पाच्या काळामध्ये. मग पप्पा असंच मित्रांच्या नादात ह्याच्या नादात मग पप्पाला नोकरी सोडायला लावली काही मित्र. मग पप्पा थोडीशी ड्रिंक करायला लागले. असंच मग त्यांनी नोकरी पण सोडली आणि मग परिस्थिती पण बदलून गेली आणि त्यामुळेच माझं पण लवकर लग्न झालं. काही परिस्थिती अशा काही गोष्टी आहेत की ते मी सोशल मीडियावर शेअर नाही करू शकत. पण आज असंच माझं मन भरून आलं होतं, म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या होत्या की आई वडिलांना अशा हालतमध्ये खरंच खरंच नाही बघू वाटत खरंच. मला स्वामींना मला एकच म्हणायचं आहे की स्वामी लवकरात लवकर माझ्या पप्पांना बरं करा आणि त्यांनी पहिल्यासारखंच त्यांच्या पायावर चालायला पाहिजे, फक्त हेच वाटतंय मला असं आहे. आणि माझ्या मम्मीचं बी जे संघर्ष आहे ना, मम्मीचं तर संघर्ष कमीच होत नाही आहे असं आहे. कारण की तिनं तर एवढं जीवनामध्ये एवढे दुःख सहन केलेले आहेत, अजून पण तिला दुःख तिच्या जीवनामध्ये कुठंच कमी नाही. कुठलेच दुःख कमी नाहीत, उलट दुःख वाढत जातात पण कमी होत नाहीत असं. पण खरंच आज तुमच्याशी मी ही गोष्ट शेअर केलेली आहे, कारण की मला आता मी गावाकडे पण जाणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे माझे मम्मी पप्पा. आणि इकडं आलेत, गावाकडंच आलेले आहेत ते. माझं गाव आहे अंबाजोगाई, तर तिकडेच आलेले आहेत. तर मी तुम्हाला नक्की मम्मी पप्पाला दाखवीन. आणि आहे आता दुःख तर आलेलं आहे, पण आता आपल्याला म्हणजे ते सहन करून आपल्याला पुढचं बघावंच लागणार आहे असं आहे. कारण की तेच विचार करून पण नाही ना चलत. आणि माझ्या मम्मी पप्पाला तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जीवनामध्ये मी असेपर्यंत कधीही टेन्शन कुठलंच घेऊ नका. काही असू द्या, मी तुमच्यासोबत, मग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मम्मी पप्पा.